माने अतिथी व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या अतिथी व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष व आमचे मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर गोपाळजी काकडे सर यांनी अध्यक्षस्थान स्वीकारून कार्यक्रमाला अनुमती दिलेली आहे. त्यांची अनुमती गृहीत धरून या पुढील कार्यक्रमाला मी सुरुवात करत आहे. या कार्यक्रमामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले आम्हाला प्रशांत प्रक्षाळे सर व राज्य डीबी सर तुमचं प्रक्षाळे सर हे हा सर नाही नाही तुमचा तो म्यूट झाला होता. आता येतोय सर आवाज? हा येतो येतो. हा सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय कराड या ठिकाणी प्राध्यापक आहे. सरांचं कॉलेज सर ऑटोनॉमस आहे. ऑटोनॉमस कॉलेज त्यांनी 2 वर्ष ऑटोनॉमस कॉलेजचा सर्व एक अभ्यासक्रम वगैरे रन करत आहेत आणि स्वतः एम्पॉवर्ड ऑटोनॉमी त्यांनी स्वीकारलेली आहे आणि त्यांची जी संस्था आहे रयत शिक्षण संस्था ही डीम्ड टू युनिव्हर्सिटी झालेली आहे. म्हणून सरांचं व्याख्यान आपण की बाबा कला शाखेमध्ये जे आज आपल्या मराठवाड्यामध्ये ओरड होत आहे, कला शाखेमध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी कला शाखेकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल हळूहळू कमी झालेला आहे. तर त्या दृष्टीनं आपल्याला काही करता येईल. आमच्या प्राचार्य साहेबांचं नेहमी शुभेच्छा आणि पाठबळ असते की विद्यार्थ्यांना नवनवीन ऍक्टिव्हिटी काहीतरी राबवून त्यांना क्लासरूमकडे किंवा रेग्युलर उपस्थितीकडे किंवा त्यांना चांगल्या पद्धतीनं नॉलेज देऊन जॉब ओरिएंटेड कोर्स, जॉब ओरिएंटेड अपॉर्च्युनिटीज कसं आपण उपलब्ध करून देऊ यासाठी आपली भूमिका महत्वाची आहे असं नेहमी सरांचं म्हणणं असतं. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच कार्यक्रमाचं जे आजचे गेस्ट आहेत प्रशांत पक्षाळे सर जॉईन झालेले आहेत. सुरुवातीला मी प्राचार्य साहेबांना अध्यक्षीय समारोप प्राचार्य साहेबांना करण्याची विनंती करतो. प्राचार्य साहेब. सर आवाज येतोय? हा येतो येतो. हा सर तुमचं म्यूट झालंय वाटतं, आवाज येईना तुमचा. हा आता येतोय. हा बोला. राजमाता जिजाऊ महाविद्यालय किल्ले धारूर आयोजित व IQAC आयोजित विशेष व्याख्यान, त्या व्याख्यानाचे जे शीर्षक आहे कला शाखेतील विविध रोजगाराच्या संधी, या कार्यक्रमासाठी आभासी कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख व्याख्याते म्हणून लाभलेले प्राध्यापक प्रशांत प्रक्षाळे सर, जे की सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय इथून आपल्या बरोबर जॉईन झालेले आहेत. सर्वप्रथम मी महाविद्यालयाच्या वतीनं व सर्व प्राध्यापकांच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार. नमस्ते. नमस्कार. कला, वाणिज्य आणि विज्ञान हे जे बेसिक आपल्याकडं महाविद्यालयामध्ये, प्रत्येक महाविद्यालयामध्ये फॅकल्टीज असतात. या फॅकल्टीच्या माध्यमातून आपण 12वी नंतर डिग्रीला जे विद्यार्थी येतात ते थोडेसे गोंधळलेले असतात आणि या अवस्थेमध्ये आपला प्राध्यापक म्हणून आणि आपले विद्यार्थी हे आपले मुख्य घटक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांच्या भवितव्यासाठी ज्या करिअरच्या संधी आहेत, कला शाखा असेल, विज्ञान शाखा असेल किंवा वाणिज्य शाखा असेल, या प्रत्येक शाखेमधल्या प्राध्यापकांचं काम आपल्या विद्यार्थ्यांना ज्या शाखेतल्या संधी आहेत रोजगाराच्या, त्या संधीविषयी मार्गदर्शन करणं हे आपलं कर्तव्य असतं. त्याच अनुषंगानं कला शाखेचं जर पाहिलं तर कला शाखेमध्ये आज आपण पाहत आहोत की विद्यार्थ्यांचं नैराश्य आपल्याला दिसून येत आहे. कारण आपल्याला
गव्हर्नमेंट सर्व्हिस किंवा एखाद्या उच्च पदासाठी आपण ज्या वेळेस स्वप्न पाहतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की एखादी शाखा ही आपल्याला त्या दिशापर्यंत नेऊ शकणार नाही, परंतु असं काही नाही. कला शाखेमधल्या ज्या संधी आहेत त्या अगणित आहेत आणि याच्यासाठी आपल्याला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. विशेष पाहायला गेलं तर आतापर्यंत जे मोठे मोठे नेते होऊन गेले, मोठे मोठे समाज सुधारक होऊन गेले, हे सर्व कला शाखेतले निष्णात होते आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्यातून समाजकार्य असेल किंवा राजकीय कार्य असेल किंवा इतर ज्या ठिकाणी मोठ्या मोठ्या पदावर देखील कला शाखेतले विद्यार्थी गेलेले आहेत. आज या नवीन एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून देखील कला शाखेच्या विद्यार्थ्यांना अनंत संधी या नवीन एज्युकेशनच्या पॉलिसी मधून उपलब्ध करून दिलेल्या आहेत. फक्त त्या विद्यार्थ्यांना त्या आत्मसात करण्यासाठी आपल्या प्राध्यापकांची एक अशी भूमिका पाहिजे की त्या विद्यार्थ्यांनी या शाखेमध्ये गोडी निर्माण होऊन आणि आपल्याला काहीतरी आपल्या पायावर किंवा सेल्फ एम्प्लॉयड व्हायचंय असं ध्येय समोर ठेवून मार्गक्रमण करायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला माहित आहे कला शाखेतले जे विषय आहेत जसं की राज्यशास्त्र असेल किंवा लोकप्रशासन असेल किंवा इतिहास असेल किंवा अर्थशास्त्र असेल किंवा समाजशास्त्र असेल, ह्या ज्या सामाजिक शास्त्रांचा जो अभ्यास आहे तो बेसिक जरी असला तर ह्याचा रोजगाराच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याच अंशी प्रयोग करता येतो. त्यामध्ये जसं आपण समजा भाषा विषय आहेत किंवा राज्यशास्त्र हा विषय आहे, आपल्याला एक उत्तम असा नेतृत्व विद्यार्थ्यामध्ये निर्माण करता येऊ शकतं. त्याचबरोबर इतिहासासारख्या विषयामध्ये जे आपण आपल्या भारताचा प्राचीन इतिहास जर पाहिला तर या प्राचीन इतिहासाच्या माध्यमातून तो विद्यार्थी रोजगाराच्या माध्यमातून एखादा गाईड होऊ शकतो. त्याचबरोबर एखाद्या वर्तमानपत्राचा पत्रकार होऊ शकतो. त्याचबरोबर एखाद्या उत्तम अशा लेखणीतून कवी, लेखक अशा अनेक संधी तो निर्माण करू शकतो. आणि आताच्या या मॉडर्न युगामध्ये ज्याला आपण डिजिटल युग म्हणतो, याच्या माध्यमातून जे आता रेडिओ जॉकी म्हणून जी नवीन संकल्पना आहे त्या संकल्पनेच्या माध्यमातून बरेचसे विद्यार्थी या कला शाखेतून आपलं करिअर करू शकतात. त्याचबरोबर आपल्या जे आज लेखन संस्कृती जे मागे पडत चाललेली आहे त्याला एक उजाळा देण्यासाठी कला शाखेचे विद्यार्थी अनेक आपल्या लेख किंवा कवितेच्या माध्यमातून आपलं करिअर घडवू शकतात. अशा विविध संधी या कला शाखेच्या माध्यमातून निर्माण होऊ शकतात आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना रोजगार मिळू शकतो. आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं MPSC असेल, UPSC असेल किंवा कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये चांगल्या पदावर जाण्यासाठी देखील कुठल्याही कला शाखेचा विषय जर निवडला तर तो देखील आपला IAS होऊ शकतो, IPS होऊ शकतो किंवा MPSCच्या माध्यमातून कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये तो आपलं करिअर घडवू शकतो. त्यामुळं अनेक संधी आहेत. फक्त एवढंच आहे की विद्यार्थ्यांना आपण त्या संधीचा कसा लाभ घ्यायचा आणि कशा पद्धतीने आपण आपल्या करिअरला डिझाईन करायचं यासाठी आपल्या प्राध्यापकाचं हे कर्तव्य आहे की त्या विद्यार्थ्यांना या शाखेविषयी आणि या शाखेतील रोजगाराच्या संधीविषयी योग्य असं मार्गदर्शन देण्याची गरज आहे असं मला वाटतं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रक्षाळे सर हे आपल्याला सखोल असं मार्गदर्शन करणारच आहेत. मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा या आजच्या आभासी कार्यक्रमातून 100% मला खात्री आहे की आपल्याला रोजगाराच्या ज्या अनेक संधी आहेत याविषयी ते आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि प्रकाश टाकतील, यात काही शंका नाही. त्यामुळे मी सर्वांना अशी विनंती करतो की हा कार्यक्रम संपेपर्यंत आपण या झूम लिंकला कनेक्टेड राहावं आणि अतिशय सिरियसली या
कार्यक्रमामध्ये आपण सहभाग नोंदवावा व आपले काही प्रश्न असतील तेही विचारावे. मी या कार्यक्रमासाठी पुन्हा एकदा प्राचार्य म्हणून शुभेच्छा देतो. धन्यवाद. साहेब, हा आपल्या वाणीतून कला शाखेतील विद्यार्थ्यांना कुठल्या कुठल्या संधी आहेत, कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये प्राध्यापकांनी एक जागल्यासारखी आपली भूमिका वटवून विद्यार्थ्यांना कसं आकर्षित करावं याबद्दल आपण मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद. यानंतर आपल्या सर हे मूळचे पंढरपूरचे आहेत आणि प्राचार्य साहेब, तुम्हाला सांगायला मला आवडेल, आपण जी 2020 ला सेमिनार घेतला होता, राष्ट्रीय सेमिनार, त्याच्यामध्ये आवर हेरिटेज त्या केअर लिस्टच्या पब्लिकेशन मध्ये जे आपल्याला सहकार्य केलं होतं ते प्रशांत पक्षाळे सरांनीच सहकार्य केलेलं होतं, जर्नल मिळवून देणे. अगोदर सरांनी आटपाडी कॉलेजला असताना कॉन्फरन्स घेतली, मग त्याच्यामध्ये दैवडे कॉलेज, त्यांनी लिस्ट मध्ये पेपर छापले आणि त्याच्या मार्गदर्शनातूनच त्या ठिकाणी तो जवळपास चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळाला सर, आणि आम्ही सुद्धा ती कॉन्फरन्स यशस्वी करू शकलो, यामध्ये तुमचं योगदान आहे. तर प्रशांत प्रक्षाळे सरांचा परिचय देण्यासाठी मी स्वतः या ठिकाणी आहे. तर प्रशांत प्रक्षाळे सर हे प्रॉपर पंढरपूरचे आहेत. सध्या ते सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड या ठिकाणी राज्यशास्त्र विभागात कार्यरत आहेत. त्यांची शैक्षणिक पात्रता MA पॉलिटिकल सायन्स आणि सेट आहे. त्यांचं शिक्षण हे ग्रॅज्युएशन हे पंढरपूरला झालं, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर, रयत शिक्षण संस्थेचंच महाविद्यालय आहे ते. आणि त्यांचं MA चं शिक्षण आबासाहेब गरवारे कॉलेज पुणे या ठिकाणी झालं. ते 10 वर्ष रयत शिक्षण संस्थेमध्ये त्यांना अध्यापनाचा अनुभव आहे. ते रयत शिक्षण संस्थेमध्ये आपली सेवा देत असताना दहिवडी कॉलेज दहिवडी, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा आणि आता सर कराड या ठिकाणी कार्यरत आहेत. सरांनी आपल्या कारकिर्दीमध्ये राज्यशास्त्र असेल, लोकप्रशासन असेल, स्पर्धा परीक्षा असेल किंवा भारतीय संविधान असेल, या विषयावर व्यापक अशा स्वरूपामध्ये लिखाण केलेलं आहे. आणि आपल्या युट्यूबचं चॅनलही आहे सरांचं, त्या माध्यमातून सर समाज प्रबोधनाचं काम, विद्यार्थी शिक्षणाचं काम अविरतपणे करत आहेत. तसंच सरांनी शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण विभागाची काही पुस्तकं लिहिलेली आहेत. अनेक वेगवेगळ्या कॉन्फरन्समध्ये, सेमिनारमध्ये, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय अशा त्यांचे पेपर पब्लिश झालेले आहेत. आणि सध्याच सरचं द्यायचं झालं तर सर शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्राच्या कार्यकारिणीवर सातारा जिल्ह्यातून सदस्य म्हणून एकमुखानं सरांची निवड झालेली आहे. त्याबद्दल सरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सर. तर असे जे आपले आजचे व्याख्याते आहेत त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये मी जास्त वेळ न घेता आपल्याला इच्छुक आतुरता जी आहे ते प्रक्षाळे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. प्रक्षाळे सर, मन मोकळेपणा. सर माझा आवाज येतोय? हा येतोय सर, येतोय सर. हा यस सर, यस यस. राजमाता जिजाऊ महाविद्यालय किल्ले धारूर, त्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य काकडे साहेब, त्याचबरोबर ती आमचे सहकारी मित्र दत्ता जाधव सर, आणि त्या महाविद्यालयातील असणारा इतर सन्माननीय जो सदस्य स्टाफ वर्ग आहे. आज मला या ठिकाणी तुम्ही कला शाखेतील रोजगाराच्या संधी या विषयावरती विद्यार्थ्यांना संबोधित करण्यासाठी या ठिकाणी मला तुम्ही निमंत्रित केलेलं आहे. त्याबद्दल मी प्रथमतः महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व संस्था पदाधिकारी, त्याचबरोबर ती या महाविद्यालयामध्ये काम करणारा सर्व सेवक वर्ग आहे, त्या सर्वांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. विद्यार्थी मित्रांनो, कला शाखेतील रोजगाराच्या संधी या विषयावरती आपल्याला संबोधित करत असताना मला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं शाळेमधला एक प्रसंग आठवतोय. कारण मी माझी कर्मभूमी कराडची असल्या कारणाने मला हा जो मुद्दा आहे तो मुद्दा या ठिकाणी प्रकर्षाने मेन्शन करावा असा वाटला. या ठिकाणी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यांचा जो कृष्णाकाठ हा जो ग्रंथ लिहिलेला आहे, त्यांचं आत्मचरित्र आहे, त्या आत्मचरित्रामधला एक प्रसंग आहे मित्रांनो, की शाळेमध्ये त्यांना एका चौथीमध्ये असताना गुरुजींनी प्रश्न विचारलेला होता, म्हणजे वर्गामधल्या सर्वांना प्रश्न विचारलेला होता की बाळा तुला काय व्हायचंय. प्रत्येक विद्यार्थी सांगत होता की मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, मला जे व्हॉट एव्हर त्यांची जी असणारी जी काय इच्छा आहे
ती इच्छा त्या ठिकाणी बोलून दाखवत होतं. आणि ज्यावेळेस यशवंतराव वरती हा नंबर आला तर त्यांना विचारलं की सांग यशवंत तुला काय बनायचंय, तर त्यावेळेस त्यांनी दिलेलं जे उत्तर आहे ते अतिशय महत्वाचं आहे. पण त्यांनी उत्तर दिलं की मला या या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये मला यशवंतराव चव्हाण बनायचं आहे. आणि मित्रांनो त्यांनी यशवंतराव चव्हाण बनून दाखवलं. मला हे तुम्हाला काय सांगायचं आहे की हे जे आपलं नाव बनवण्याची असणारी जिद्द आहे, आपलं नाव बनवण्याचं जे विजन आहे, हे विजन हा आत्मविश्वास हे आपल्या मनामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. तरच आपण विद्यार्थी मित्रांनो आपल्या अस्तित्वाचा जो शोध आहे तो आपल्या अस्तित्वाचा शोध त्या ठिकाणी आपण योग्य दिशेने घेऊ शकतो. आणि हा जो आत्मविश्वास आहे हा आत्मविश्वास कला शाखेमध्ये शिकणाऱ्या ईच अँड एव्हरी स्टुडंट मध्ये असतो, याबद्दल माझ्या मनामध्ये ते मात्र शंका नाहीये. त्याचबरोबर ते तुम्हाला म्हणजे कला शाखेमध्ये आपण शिकतो आहे आणि म्हणून आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे, म्हणून आपल्यामध्ये काहीतरी लॅकुनाज आहे, म्हणून आपल्यामध्ये काहीतरी उणीवा आहे, असं ज्यावेळेस आपण आपल्याकडे म्हणजे या चष्म्यामधून ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस मला आणखीन एक उदाहरण द्यायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्राचे विद्यार्थी होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगामधील एक ज्ञानाचं प्रतीक म्हणून समोर आलेलं आपल्याला दिसतंय. इव्हन एक नॉलेज ऑफ सिम्बल असं ज्यांचा उल्लेख जगामध्ये केला जातो ते विद्यार्थी तर तो विद्यार्थी हा कला शाखेमधून आलेला आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि मित्रांनो कला शाखा ज्यावेळेस आपण कला शाखेकडे एका उदासीन नजरेनं पाहण्याची आज आपल्याकडे एक फॅशन निर्माण झालेली आहे. मरत नाही. हे याच्याकडे अशा दृष्टीनं पाहत असताना मित्रांनो एक गोष्ट या ठिकाणी आपण ध्यानात घेतली पाहिजे, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की कला शाखा ही अशी एक ज्ञान शाखा आहे की जिथं आपल्या सर्जनशीलतेला, जिथं आपल्या नवनिर्मितीला, ज्ञानाच्या नवनिर्मितीला, ज्ञानाच्या सर्जनशीलतेला अमर्यादित स्वरूपाचा जो स्कोप आहे तो अमर्यादित स्वरूपाची संधी या ठिकाणी उपलब्ध होती आहे. हे या ठिकाणी आपल्याला मला या कला शाखेच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे. पहा म्हणजे कला शाखे इतकं ज्ञानाची सर्जनशीलता, ज्ञानाचं भंडार, ज्ञानाची नवनिर्मिती जर कुठे होत असेल तर ती कला शाखेमध्ये किंवा कला ज्ञान शाखेमध्ये ती होताना आपल्याला दिसते आहे पहा. परंतु ही ज्ञान शाखा कशी समृद्ध होईल, ही ज्ञान शाखा समृद्ध करायला कोण येणार आहे, तर ही ज्ञान शाखा समृद्ध करायला या ज्ञान शाखेमध्ये असणारी सर्जनशीलता आहे, ही ज्ञान शाखेमधली सर्जनशीलता वाढवण्यासाठी आपण खरं तर कला शाखेमधले विद्यार्थी म्हणून आज या ठिकाणी समोर आलं पाहिजे. आणि आपली जी ज्ञान शाखा आहे ती ज्ञान शाखा पहिलीच ती समृद्ध आहे याबद्दल डाऊट असण्याचं काही कारण नाही. पण ही ज्ञान शाखा समृद्ध करण्यासाठी आपण या ठिकाणी स्वतःला या ठिकाणी आपण एक कला शाखेचे विद्यार्थी म्हणून त्याच्याकडे गौरवाने या ठिकाणी पाहिलं पाहिजे. म्हणजे या ज्ञान शाखेमध्ये असणारी जी सर्जनशीलता आहे, या ज्ञान शाखेमधलं असणारी जी सृजनशीलता आहे, या सृजनशीलतेचा, या सर्जनशीलतेचा एक संधी म्हणून आपण या ठिकाणी पाहिले पाहिजे. आणि या संधीच्या माध्यमातून तुम्ही तो रोजगार मिळवू शकतात, रोजगाराच्या संधी त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात. परंतु त्याचबरोबर ती तुम्ही या ज्ञानशाखेला जेव्हा जोडले जाल तेव्हा तुम्ही स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकता आणि स्वतःची एक समाज माध्यमामध्ये, समाजामध्ये, राष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये आपले असणार जी स्वतःचे असणार जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व त्या ठिकाणी आपण निर्माण करू शकतो. आणि इतकी समृद्ध ही जी ज्ञान शाखा आहे त्या समृद्ध ज्ञान शाखेकडे खरं तर आपण फक्त रोजगार मिळवण्याचं माध्यम म्हणून न पाहता एक व्यक्ती विकासाचं साधन म्हणून आपण त्याकडे विद्यार्थी मित्रांनो पाहिलं गेलं पाहिजे. खरं तर विशेष करून आपल्या कला शाखेमध्ये किंवा कला ज्ञान शाखा आहे, या ज्ञान शाखेमध्ये अनेक विषयाचा समावेश होतो आहे. त्यामध्ये विशेषतः भाषा आहे,
त्या भाषेमधलं असणारं जे सौंदर्यशास्त्र आहे, त्या भाषेचं सौंदर्यशास्त्र ज्याच्याकडे प्राप्त होतं, तो भाषेवरचा एक, ज्याला आपण भाषेवरती प्रभुत्व असणारा एक भला मोठा लेखक बनू शकतो आहे, एक भला मोठा साहित्यिक बनू शकतो आहे, ज्याच्याकडे भाषेची सर्जनशीलता आहे, त्याच्या भाषेची नवनिर्मिती करण्याचं सामर्थ्य आहे, असा भाषेचा विद्यार्थी त्या ठिकाणी कला क्षेत्रामधला एक सर्वोच्च साहित्यिक बनू शकतो आहे. म्हणजे भाषा कोणती असो, भाषा अलीकडे आपल्याला एक फॅशन झालेली आहे पहा, की इंग्रजी भाषा बोलणारे हुशार आणि मराठी हिंदी बोलणारी भाषा हे यांच्याकडे बघण्याचा जो थोडासा दृष्टिकोन आहे तो आपल्या शिक्षण व्यवस्थेने केलेला आहे, हा भाग सोडून दिला तरी भाषा ही एक कम्युनिकेशनचं माध्यम म्हणून आपण जर त्याच्याकडे पाहिलं, भाषा ही लोकांना जोडण्याचं एक माध्यम म्हणून पाहिलं, तर भाषा विषयावरती प्रभुत्व मिळवलेला जो व्यक्ती आहे, तो व्यक्ती अतिशय उत्तम असा साहित्यिक या ठिकाणी बनू शकतो आहे. आणि ही अतिशय महत्वाची संधी या ठिकाणी तुमच्याकडे, तुमच्या समोर या ठिकाणी उभा राहिलेली आहे. म्हणजे भाषा विषयामधून जर तुम्ही ज्ञान संपादन केलं, तर तुम्ही या ठिकाणी वृत्त निवेदकासारखी अतिशय चांगल्या दर्जाची जी नोकरी आहे, ती नोकरी त्या ठिकाणी तुम्ही प्राप्त करू शकता आहे. त्याचबरोबर ती आज जगामध्ये जग हे इतकं छोटंसं झालेलं आहे आणि जगामध्ये इतक्या भाषा बोलल्या जात आहेत, त्या भाषा या सर्वांनाच अवगत असतात असं नाही. आणि ज्यामुळं तुम्ही जी भाषा अवगत केलेली आहे, त्या भाषेमध्ये इतरांना त्याचं जे ज्ञानाचं जे भांडार आहे, ते ज्ञानाचं भांडार ओपन करून देण्यासाठी तुम्ही ट्रान्सलेटरची अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकता. म्हणजे विशेषतः हे भाषा विषयामध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत, ते भाषा विषयामध्ये ज्यांनी पदवी घेत आहेत किंवा पदव्युत्तर पदवी घेत आहेत, अशा विद्यार्थ्यांनी तुम्ही ट्रान्सलेटर म्हणून अतिशय महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजावू शकता. तुम्ही त्या ठिकाणी साहित्यिक म्हणून त्या ठिकाणी तुम्ही अतिशय महत्त्वाचं तुमचे क्षेत्र जे आहे, ते क्षेत्र त्या ठिकाणी तुम्ही निवडू शकता. आज आपल्याला माहिती आहे की समाज माध्यमांवरती एखादी कविता असेल, तर ती कविता, एखादी कविता ती इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होते. त्यामधून तुमचं नाव तुम्हाला नाव मिळू शकतंय. त्यामधून तुम्ही जर ती समाज माध्यमावरती टाकली आणि त्याचा एक म्हणजे एक व्यावसायिक म्हणून जर त्याचा वापर केला, तर त्या माध्यमातून सुद्धा तुमचं या ठिकाणी अर्निंग होऊ शकतं. तुम्ही भाषेवरती ज्ञान असणारा व्यक्ती संपादक बनू शकताय. संपादक क्षेत्रामध्ये तुम्ही तुमच्या करिअरच्या वाटा शोधू शकताय. आणि खास करून मी या ठिकाणी मी सामाजिक शास्त्र विषयाला बिलॉंग करत असल्यामुळे मी सामाजिक शास्त्रामधले असणार जे काय करिअरच्या संधी आहेत, त्या करिअरच्या संधीवरती मी अतिशय कॉम्प्रिहेन्सिव्ह स्वरूपामध्ये या ठिकाणी भाष्य करू इच्छितो आहे. कारण तो माझा जो असणार जो कम्फर्ट डोमेन आहे, तो कम्फर्ट डोमेन असल्यामुळे मी या ठिकाणी सामाजिक शास्त्रात असणारे जे काही करिअरच्या संधी आहेत, त्या करिअरच्या संधीवरती मी या ठिकाणी एक व्यापक स्वरूपामध्ये भाष्य करू शकतोय पहा. आणि त्यामध्येही राज्यशास्त्र किंवा लोकप्रशासनामध्ये असणार जे विषय, लोकप्रशासन आणि राज्यशास्त्र विषयामध्ये असणार जे काय रोजगाराच्या संधी आहेत, यावरती मला जास्त भाष्य करायला आवडेल. कारण तो माझा कम्फर्ट एरिया आहे. जाधव सर, आपल्याला वेळ किती आहे जरा मला थोडंसं अवगत केलं तर बरं होईल. बोला सर, आहे वेळ चालू, बोला सर. 12 पर्यंत बोला सर. हा, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. तर पहा, म्हणजे विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की एखादी शाखा आहे, ती शाखा या शाखेचं कंपॅरिझन आहे किंवा या शाखेची असणारी जी तुलना आहे, ती दुसऱ्या शाखेबरोबरची करणं हे अतिशय मला वाटतं गैरलागू आहे. कारण एखाद्या शाखेमधले असणारे जे नॉलेज आहे, ते दुसऱ्या शाखेतल्या नॉलेज बरोबरती त्याचं कंपॅरिझन करणं हे अतिशय चुकीचं आहे. कारण त्या शाखेमधलं असणारं नॉलेज आहे, ते तितकंच महत्वाचं असतं की ते दुसऱ्या शाखेमधलं नॉलेज तितकंच महत्वाचं असतं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जसं आपण म्हणतो की प्रत्येक व्यक्ती त्याच्या त्या व्यक्तीच्या डोमेनमध्ये तो अतिशय त्याचं जे असणारे रिमार्केबल स्वरूपाचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे, ते कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी देत असतो. आणि त्यामुळे मला विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगायचं आहे की आपण ज्या ज्ञान शाखेमध्ये म्हणजे अध्ययन करतो आहे, त्या ज्ञान शाखेमध्ये आपण ज्ञानार्जन करतो आहे, ज्ञान ग्रहण करण्याचं काम करतो आहे, त्या ज्ञान शाखेमध्ये आपलं असणार जे करिअर आहे, त्या करिअरच्या वाटा शोधणं, त्याच्यामध्येच आपलं असणार जे काय अस्तित्व शोधणं, त्याच्यामध्येच असणार जी नवनिर्मिती करणं, त्याच्यामध्येच असणार जी काय सृजनशीलता शोधणं, हे अतिशय महत्वाचं असतं. कारण का, तर आपण आपल्या ज्ञान शाखेकडे ज्यावेळेस नैराश्याच्या दृष्टिकोनातून पाहतो, त्यावेळेस आपण खऱ्या अर्थानं आपल्या व्यक्तिमत्वामध्ये एक निगेटिव्ह अप्रोचने आपण त्या ठिकाणी पाहत असतो. आणि हा जो निगेटिव्ह अप्रोच आहे, तो हा निगेटिव्ह अप्रोच आपल्या करिअरच्या दृष्टीनं अतिशय तो धोकादायक असतो. म्हणजे मी सरांना एक मला
एक उदाहरण द्यायला आवडेल पहा. म्हणजे मी दहिवडी कॉलेजवरती असताना एक आमच्या कॉलेजवरती एक आयपीआरच्या संदर्भामध्ये एक कॉन्फरन्स एक वर्कशॉप भरवलेलं होतं. आयपीआर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट म्हणजे पेटंट कसं फाईल करायचं या संदर्भामध्ये खरं तर ते विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी दोघांसाठी ते ऑर्गनाईज केलेलं होतं. आणि त्यामध्ये एक पुण्याची एक डेलिगेट लेडीज डेलिगेट्स आम्ही त्या ठिकाणी बोलवली होती. त्या मुलीचं वय होतं फक्त 23 वर्ष आणि त्या मुलीनं पेटंट फाईल कशावरती केलेलं आहे हे ज्यावेळेस आम्हाला तिने सांगितलं त्यावेळेस म्हणजे आम्ही खरंच चकित झालो पहा की एखाद्या विद्यार्थ्याची जी सर्जनशीलता आहे ती सर्जनशीलता कशा पद्धतीनं बाहेर येऊ शकते किंवा ती एक्सपोज होऊ शकते याचं एक जिवंत उदाहरण त्या विद्यार्थिनीनं आम्हाला सांगितलं की ती म्हटली की सर मी एका 10वीच्या वर्गामध्ये असताना मला 10वीमध्ये 10वीचे पेपर बोर्डाचे पेपर देत असताना माझ्याकडे एक स्टॅपलर होता म्हटले आणि ते स्टॅपलर ज्यावेळेस मी वापरायला गेले त्यावेळेस माझ्या लक्षात आलं म्हणजे काय पुरवणी वगैरे जोडायची असेल किंवा काहीतरी तिला कुठल्या तरी पेपरला स्टॅपलरचं काम असेल ती स्टॅपलरची पिन तिला स्टेपल करायला गेली त्यावेळेस तिच्या लक्षात आलं की या स्टॅपलर मधल्या पिना संपलेल्या आहेत. त्याच क्षणी तिच्या डोक्यामध्ये एक विषय आला की जर या स्टॅपलरच्या पिना संपत आलेल्या आहेत याची जर इंटिमेशन आपल्याला मिळाली तर आपली जी होणारी जी फजिती आहे आयत्या वेळेला ती त्या ठिकाणी कमी होईल. त्या मुलीला काय सुचलं असेल की स्टॅपलरच्या पिनाची स्ट्रीप आहे त्या स्ट्रीप मधल्या असणाऱ्या शेवटच्या 10 पिना कलर करायच्या. बघा म्हणजे आयडिया किती सोपी आहे पण ती त्या मुलीला सुचली आयडिया आणि त्याच्यावरती तिनं पेटंट फाईल केलं आणि आज त्या पेटंटची किंमत ही लाखो रुपयामध्ये त्या पेटंटची किंमत आहे. म्हणजे जर एखाद्या स्टॅपलरची पिन तयार करणाऱ्या कंपनीला जर शेवटच्या काही पिना कलरच्या बनवायच्या असतील तर त्या मुलीची आयडिया विकत घेतल्याशिवाय त्या पिना त्या ठिकाणी कलर करता येणार नाहीत. म्हणजे एखादं जे इनोव्हेशन आहे आपल्यामध्ये असणार जे इनोव्हेशन आहे आणि आपल्यामधलं असणार जी सर्जनशीलता आहे जी सर्जनशीलता आपण जर कायद्याच्या चौकटीमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला तर आपण त्यामधून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ज्याला आपण मोहमांगी दाम म्हणतो ना तर मोहमांगी दाम आपण त्या ठिकाणी प्राप्त करू शकतो आणि त्यामधून आपला असणार जे काय जो कला आविष्कार आहे तो कला आविष्कार आपल्या विशेषतः कला शाखेमध्ये असणारे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी त्या ठिकाणी आविष्कृत करू शकतात आणि त्यामधून असणारे जे काही रोजगार आहेत तो रोजगार या ठिकाणी मिळवू शकतात नाव मिळवू शकतात आपले व्यक्तिमत्व आहे ते समाजामध्ये राष्ट्रामध्ये आणि त्याचा जो असणार जो उपयोग आहे तो त्याचा उपयोग हा समाज माध्यमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणं आज काय फारशी अवघड गोष्ट झालेली नाहीये. त्यामुळे कला शाखेमधल्या विद्यार्थ्यांनी अशी असणारी आपल्यामध्ये असणारी जी काय सर्जनशीलता आहे आपल्यामध्ये असणारी जी काय नवनिर्मितीची जी काय चेतना आहे ती नवनिर्मितीची चेतना या ठिकाणी जागृत ठेवली पाहिजे आणि आपल्या विषयामध्ये नवीन शोधण्याचं जे असणार जे सामर्थ्य आहे ते नवीन शोधण्याचं सामर्थ्य आपण या ठिकाणी वाढवलं पाहिजे आणि त्या माध्यमातून आपले असणार जे रोजगार निर्मिती आहे त्या रोजगार निर्मितीकडे आपण या ठिकाणी पाहिले पाहिजे. आता आपण फॉर्मल नोकरीच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं रोजगाराचे असणारे जे काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत किंवा सिव्हिल सर्व्हिस मधल्या काय असणार जे काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या सिव्हिल सर्व्हिस मधल्या जर आपण ऑपॉर्च्युनिटी आपल्या विषयाची अनुषंगाने असणार जे काय त्याचा जो असणारा जो काय एरिया आहे या दृष्टीने जर आपण पाहिला तर आपण निश्चितपणाने विद्यार्थ्यांचं असणार जे काय पहिली प्रायोरिटी असते ती स्पर्धा परीक्षा असते पहा. म्हणजे स्पर्धा परीक्षा असेल मग स्पर्धा परीक्षा कुठली असेल दुय्यम निवड मंडळाची असेल थेट भरतीतल्या असतील किंवा राज्यसेवा असतील युपीएससी असतील या अशा ज्या स्पर्धा परीक्षा आहेत किंवा इतर स्पर्धा परीक्षा आहेत या इतर स्पर्धा परीक्षा किंवा राज्यसेवा असेल आयोगाच्या असणाऱ्या ज्या परीक्षा आहेत या परीक्षा जर तुम्ही पाहिल्या तर या परीक्षेच्या अनुषंगाने सामाजिक शास्त्र आणि ज्या भाषा विषय आहेत याच्याशिवाय ही स्पर्धा या ठिकाणी पूर्ण होऊ शकत नाही. या विषयाच्या अनुषंगाने म्हणजे हे जर विषय डिलीट केले या स्पर्धा परीक्षेमधून तर या स्पर्धा परीक्षा घेणं अतिशय कठीण होईल आणि त्यामुळं या कला शाखेमधले असणारे जे विद्यार्थी आहेत मला तर असं वाटतं की बीएचे असणारे जे 3 वर्ष असतील किंवा पीजीचे असणारे जे 3 वर्ष आहेत तुम्ही जो पण विषय घेतलेला आहे तो विषय बारकाईनं म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने त्याचा अभ्यास न करता तो एक अंडरस्टँडिंगचा भाग म्हणून जर तुम्ही या विषयाकडे पाहिलं तर मला वाटतंय की देशामध्ये असणारी कोणतीही स्पर्धा परीक्षा तुम्ही सहज गतीने या ठिकाणी क्रॅक करू शकता. म्हणजे विशेषतः मला लोकप्रशासन आणि राज्यशास्त्राच्या संदर्भामध्ये सांगायचं आहे की म्हणजे राज्यशास्त्र हा विषय राज्यसेवेच्या मेन्सला जो आहे
तो राज्यसेवेला 2 विषयामध्ये किंवा 2 पेपरमध्ये हा विषय बायफर्गेट झालेला आहे. म्हणजे पेपर नंबर 2 आणि पेपर नंबर 3 या दोन्ही विषयामध्ये हा राज्यशास्त्र जो विषय आहे तो राज्यशास्त्र विषय आहे आणि लोकप्रशासन जो विषय आहे तो या ठिकाणी बायफर्गेट झालेला आहे. आणि असा कोणतीही स्पर्धा परीक्षा नाही की राज्यशास्त्र, इतिहास, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, लोकप्रशासन या विषयाच्या प्रश्नाशिवाय ती जी राज्य म्हणजे स्पर्धा परीक्षा आहे ती स्पर्धा परीक्षा या ठिकाणी फुलफिल होऊ शकते किंवा त्या स्पर्धा परीक्षेचं असणारे जे एकंदरीत स्ट्रक्चर आहे ते एकंदरीत स्ट्रक्चर या ठिकाणी पूर्ण होऊ शकणार नाही. आता युपीएससी मध्ये तर हल्ली तुम्हाला माहिती आहे की इंटरनॅशनल रिलेशन, पॉलिटिकल सायन्स, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन असे वेगवेगळ्या राज्यशास्त्राचे जे काही वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत ते वेगवेगळ्या ब्रांचेस या ठिकाणी सुरू झालेले आहेत. आणि मला सांगायला आवडेल की हे विषय या विषयाकडे आपल्या कला शाखेमधला विद्यार्थी जितका उदासीन नजरेनं पाहतोय, उदासीन दृष्टिकोनातून पाहतोय, तितक्याच चौकस, तितक्याच जिज्ञासू वृत्तीनं मेडिकल सायन्सचे विद्यार्थी त्याच्याकडे पाहतायत, इंजिनिअरिंगचे विद्यार्थी त्याच्याकडे पाहतायत किंवा सायन्स विद्यार्थी त्याच्याकडे पाहतायत. आणि मेडिकल सायन्स असेल, इंजिनिअरिंग असेल किंवा सायन्सचे विद्यार्थी असतील, हे विद्यार्थी युपीएससी आणि एमपीएससी मध्ये मेन्स विषय हे कला शाखेमध्ये घेतात आणि ते विद्यार्थी त्या विषयामध्ये चांगल्या पद्धतीचे मार्क मिळवून ते या ठिकाणी युपीएससी एमपीएससी मधून अधिकारी होत आहेत. म्हणजे हे सगळ्यात मोठं कला शाखेमधल्या विद्यार्थ्यांचं हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे पहा की आपण ज्या विषयाकडे दुर्लक्षित विषय म्हणून पाहतो आहे ते विषय मेडिकल सायन्स, इंजिनिअरिंग आणि इतर जे काय व्यवस्थापनामधले असणारे जे काही विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी ते विषय या ठिकाणी घेत आहेत, मेन्सला घेत आहेत, त्या विषयाचा कन्सेप्च्युअल लेवलवरती अतिशय बारकाईनं अभ्यास करतायत आणि त्या विषयामधून ते युपीएससी असेल, एमपीएससी असेल किंवा इतर असणारे जे काही तत्सम कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मधून आपलं एक उज्ज्वल यशाची जी परंपरा ती उज्ज्वल यशाची परंपरा या ठिकाणी मेंटेन करताना दिसत आहेत. म्हणजे ते ज्ञान घेतात एका शाखेमधून आणि युपीएससी एमपीएससी ला विषय घेतायत दुसरे. म्हणजे हे खरं तर आर्ट शाखेमधल्या विद्यार्थ्यांसाठी हे अतिशय शोकांतिक आहे असं या ठिकाणी मला वाटतंय. आणि म्हणून आर्ट शाखेमधल्या विद्यार्थ्यांनी आपल्या विषयाकडे गांभीर्यपूर्वक पहा. त्यांच्यापेक्षा तुम्हाला त्या विषयात असणार जे कन्सेप्टच्या लेवलवरचं जे नॉलेज आहे ते अतिशय बारकाईने तुम्ही त्याचं नॉलेज ग्रहण केलेलं असतं. परत तुम्ही पण त्याचा रोजगाराच्या दृष्टीनं तुम्ही त्याचं जे अप्लाइड नॉलेज आहे ते अप्लाइड नॉलेज किंवा त्याचं ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन योग्य दिशेने केलं गेलं तर तुम्ही या ठिकाणी कला शाखेमधल्या विद्यार्थ्यांना जे असणार जे प्लेसमेंटच्या ज्या अपॉर्च्युनिटी आहेत त्या प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी आहेत जास्त या ठिकाणी मला वाटतंय. त्याचबरोबर ती आज राज्यशास्त्रामध्ये किंवा लोकप्रशासनामध्ये किंवा इतिहासासारख्या विषयामध्ये किंवा इकॉनॉमिक्स सारख्या कारण आज जर आपण पाहिलं तर नॉलेज जे आहे ते नॉलेज हे इंटरडिसिप्लिनरी झालेलं आहे. जे न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये तर त्याला आणखीन व्यापक म्हणजे जे आंतरविद्याशाखीय जे नॉलेज आहे त्या आंतरविद्याशाखीय नॉलेजला अधिक व्यापक स्वरूप देण्याचं काम या न्यू एज्युकेशन पॉलिसीने या ठिकाणी केलेलं आहे. पण विशेषतः हे राज्यशास्त्राचे विद्यार्थी असतील किंवा लोकप्रशासनाचे जे विद्यार्थी असतील या लोकप्रशासन आणि राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना अतिशय मोठं क्षेत्र या ठिकाणी आज खुलं झालेलं आपल्याला दिसतंय पहा की जे या विषयामधला एक नवीन ट्रेंड म्हणून आपण त्याच्याकडे पाहूयात पहा. आणि तो विषय म्हणजे सेफॉलॉजी सारखा विषय आहे पहा. सेफॉलॉजी सारखा विषय जगाच्या पाठीवरती तुम्हाला कुठेही रोजगार देऊ शकतो असा इतका व्यापक आणि इतका कॉम्प्रिहेन्सिव्ह स्वरूपाचा विषय या ठिकाणी म्हणून आज आपण त्याच्याकडे पाहिलं गेलं पाहिजे किंवा तो त्या विषयाच्या त्या ज्ञान शाखेमध्ये आपण या ठिकाणी प्रवेश केला गेला पाहिजे. कारण का तर आज तुम्हाला माहिती आहे की जगामध्ये किंवा विशेषतः भारतामध्ये असा एकही दिवस जाणार नाही त्या दिवसामध्ये निवडणुकीचा फीवर नाहीये किंवा निवडणुकीचं वातावरण नाही. आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या सेफॉलॉजीकडे ज्याला आपण निवडणूक तर्कशास्त्र आहे त्या निवडणूक तर्कशास्त्राकडे एक रोजगाराची संधी म्हणून जर आपण त्याच्याकडे पाहिलं तर तुम्हाला या क्षेत्रामध्ये अतिशय उज्ज्वल भविष्य आहे. त्यासाठी तुम्ही या सेफॉलॉजी किंवा निवडणूक तर्कशास्त्राकडे तुम्ही या ठिकाणी पाहिलं गेलं पाहिजे. खरं तर निवडणूक तर्कशास्त्र हा जो विद्यार्थ्यांसमोर असणारा हा जर नवीन विषय जरी असला तरी विद्यार्थ्यांनी आज आपण पाहतोय की विद्यार्थी प्रसार माध्यमांवरती किंवा न्यूज चॅनलवरती आज वेगवेगळे असणारे जे ओपिनियन पोल आहेत, वेगवेगळे असणारे जे काही एक्झिट पोल आहेत ते ओपिनियन पोल, एक्झिट पोल पाहतायत किंवा तुम्ही देशामधले असणारे जे काय एक व्हर्साटाईल पर्सनॅलिटी म्हणून आपण ज्यावेळेस प्रशांत किशोर यांच्याकडे पाहतो त्यावेळेस प्रशांत किशोर असतील किंवा योगेंद्र यादव असतील किंवा यशवंत देशमुख असतील
याच्यासारखे असणारी जी काही व्यक्तिमत्व आहेत की ज्यांना पूर्ण देशामध्ये नव्हे पूर्ण जगामध्ये त्यांचा असणार जो नावलौकिक आहे तो नावलौकिक कशामुळे आहे तर त्यांनी घेतलेलं जे सेफॉलॉजीचं नॉलेज आहे. अर्थात आपल्याला सर्वांनाच प्रशांत किशोर होता येणार नाही, सर्वांनाच योगेंद्र यादव होता येणार नाही, सर्वांनाच यशवंत देशमुख होता येणार नाही, पण आपण त्या दिशेनं त्या क्षेत्रामध्ये जर काम केलं तर निश्चितपणाने आपल्याला निवडणूक तर्कशास्त्र हे जे आज अतिशय मोठं जे क्षेत्र आहे, कारण आज न्यूज चॅनलचं जे प्रमाण आहे ते न्यूज चॅनलचं प्रमाण वाढताना दिसत आहे आणि प्रत्येक न्यूज चॅनलला आपला टीआरपी मेंटेन करण्यासाठी बातमी म्हणजे ते विश्लेषण चुकीचं असो किंवा खरं असो पण ते विश्लेषण करणं त्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये जो स्टॅटिस्टिकल डाटा आहे, ग्राउंड रिपोर्ट आहे, ग्राउंडवरती काम करणारी जी काय त्या विषयाचं स्पेशल नॉलेज घेतलेली जी काय मुलं आहेत, त्या विषयाचं स्पेशल नॉलेज घेतलेली जी काय डेलिगेट्स आहेत, त्या डेलिगेट्सचा आज प्रसार माध्यमाला वारवा आहे पहा मित्रांनो. कारण या क्षेत्राकडे फारशी कोण आपल्याला एक व्यावसायिक करिअर म्हणून त्याच्याकडे फारशी सर्वसामान्य कुटुंबामधली मुलं त्या ठिकाणी फिरकताना दिसत नाहीत. पण जर तुम्ही या क्षेत्रामध्ये गेला तर निश्चितपणाने तुम्हाला सेफॉलॉजी सारखं जे क्षेत्र आहे ते सेफॉलॉजी सारखं क्षेत्र त्या ठिकाणी तुमचं स्वागत करायला या ठिकाणी आतुर आहे आणि निश्चितपणाने मला खात्री आहे की मी सांगितल्यानंतर तुम्ही या सेफॉलॉजी सारख्या विषयामध्ये अतिशय गांभीर्याने पाहाल आणि ते एक रोजगाराची संधी म्हणून त्या ठिकाणी किंवा तुमच्या व्यक्तिमत्वाला एक नवीन उजाळा देणारं क्षेत्र म्हणून त्या ठिकाणी तुम्ही त्याचा जरूर विचार करावा असं या ठिकाणी मला वाटतं आहे. त्याचबरोबर ती एक राजकीय विश्लेषक म्हणून तुम्ही तुमचं करिअर या ठिकाणी निवडू शकता. एक पत्रकार म्हणून तुम्ही या ठिकाणी म्हणजे तुम्ही एक आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक असाल किंवा महाराष्ट्राच्या राजकारणाचे अभ्यासक असाल किंवा देशाच्या राजकारणाचे भारताच्या राजकारणाचे अभ्यासक असाल किंवा स्थानिक पातळीवरच्या राजकारणाचे अभ्यासक असाल तर या लोकांना आज तुम्हाला ऐकायचं आहे काय सिच्युएशन आहे. हा आहे का नाही हा म्हणजे सर काय म्हणायचंय का? सर ते दुसऱ्या सरांचा आवाज येतो त्यांना म्यूट करतो मी. सॉरी. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. म्हणजे आज लोकांना म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येकाच्या घरामध्ये टेलिव्हिजन आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाकडे मोबाईल आहे आणि प्रत्येक जण आज कुणाला तरी कुणाला ऐकण्याचा प्रयत्न करतो आहे. जर आपण असं ठरवलं की मलाच माझ्या विषयामधलं असणारे परिपूर्ण नॉलेज आहे ते माझ्या विषयामधलं परिपूर्ण नॉलेज घेतलं तर मी एक माझ्या विषयाचा एक उत्तम विश्लेषक बनू शकतो आहे, उत्तम एक व्याख्याता बनू शकतो आहे, उत्तम पत्रकार बनू शकतो आहे आणि लोक मला ऐकतील आणि या लोकांची आज मीडियाला गरज आहे. या लोकांची मीडियाला आज प्रचंड नितांत गरज आहे आणि म्हणून तुम्ही या क्षेत्रामध्ये जे तुम्ही जर ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर आफ्टर ग्रॅज्युएशन तुम्ही या ठिकाणी एखादा जर्नलिझमचा कोर्स करू शकता. त्याचा असणार जे टेक्निकल नॉलेज आहे ते त्याचा टेक्निकल नॉलेज तुम्ही घेऊ शकता. तर 2 वर्षाचा जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन करू शकता आणि त्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही तुम्हाला स्वतःला आजमावण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू शकता. त्याचबरोबर ती एखाद्या मीडियामध्ये तुम्ही प्रेस सेक्रेटरी म्हणून सुद्धा या ठिकाणी काम करू शकता. पण तितकं नॉलेज आपण आपली जी असणार जी नॉलेजची जी जिज्ञासा आहे, नॉलेज ग्रास्पिंग करण्याची जी कॅपॅसिटी आहे, ती नॉलेज ग्रास्पिंग करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती या ठिकाणी आपण बिल्टअप करणं, त्याचा जो विस्तार आहे तो विस्तार त्या ठिकाणी वाढवणं या ठिकाणी अतिशय गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात, ज्या विषयाचं नॉलेज घेतलेलं आहे त्या विषयामध्येच राहा. कुठेही पळापळी करू नका. कुठेही इतर विषयाचा किंवा इतर करिअरचा त्या ठिकाणी तुम्ही करणार असाल तर ते वेल अँड गुड. पण तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात, जे क्षेत्र निवडलेलं आहे त्या क्षेत्रामध्ये सुद्धा जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर त्यामध्ये प्रचंड मोठी संधी त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तुमचं स्वागत करायला या ठिकाणी तयार आहे. त्याच्याही पुढे जर जाऊन तुम्हाला एखाद्या राजकीय पक्षाचा स्पोक पर्सन होता आलं तर तुम्ही या ठिकाणी राजकीय पक्षांचा स्पोक पर्सन होऊ शकता. आणि सगळ्यात महत्वाचं पहा की एखादा विद्यार्थी राज्यशास्त्रामध्ये पदवी घेतलेला आहे, एखादा विद्यार्थी लोकप्रशासनामध्ये पदवी घेतलेला आहे किंवा एखादा विद्यार्थी इतिहासामध्ये पदवी घेतलेला आहे, एखादा विद्यार्थी इकॉनॉमिक्स मध्ये पदवी घेतलेला आहे, अशा विद्यार्थ्यांना इलेक्शन कॅम्पेनिंग मॅनेजर म्हणून सुद्धा या ठिकाणी काम करण्याची संधी आहे. कारण आज राजकीय पक्षांकडे पैसा प्रचंड आहे.
म्हणजे आता कुठलाही राजकीय पक्ष नाही की तो गरीब राहिलेला आहे. म्हणजे जर पाठीमागच्या वर्षीचा असणार जो ब्लॅक मनीच्या संदर्भामध्ये म्हणजे कुणी ब्लॅक मनी दिलेला आहे, कुठल्या राजकीय पक्षाला किती लोकांनी कुठल्या कंपनीने ब्लॅक मनी दिलेला आहे, याच्यावरती सुप्रीम कोर्टाने त्याचे जो असणार जो डेटा आहे तो डेटा सर्व लीक केलेला आहे. आपल्याला माहिती आहे राजकीय पक्षांकडे पैशाची प्रचंड म्हणजे अजिबात कमी नाही. पण राजकीय पक्षांना कुणाची कमी आहे? राजकीय पक्षांना इलेक्शन कॅम्पेनिंग करणारे जे मॅनेजर आहेत त्या मॅनेजरची या ठिकाणी आज प्रचंड गरज आहे. कारण का तर आज आपण जर राजकारणाकडे जर पाहिलं तर राजकारण हे एक इव्हेंट मॅनेजमेंटचा प्रकार झालेला आहे. जो इव्हेंट यशस्वी इव्हेंट मॅनेजमेंट करेल तो त्या ठिकाणी निवडणुका जिंकतोय. हा एक आणि त्याचाही दुसरा इम्पॅक्ट काय झालेला आहे तर वोटर हा वोटर राहिलेला नाही, वोटर हा ग्राहक बनलेला आहे. आणि त्यामुळं हा जो वोटर आहे हा वोटर इनकॅश करण्यासाठी राजकीय पक्ष कोणत्याही थराला जायला तयार आहेत. आणि म्हणून राजकीय पक्ष काय करतायत तर इलेक्शन कॅम्पेनिंग मॅनेजर नेमता येतात. आणि इलेक्शन कॅम्पेनिंग मॅनेजर नेमत असताना त्या क्षेत्रामध्ये असणारी जी सिच्युएशन आहे त्या क्षेत्रामध्ये किंवा त्या एखाद्या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये असणारे पद्धत कशा पद्धतीचा लोकांचा जनमत आहे, लोकांचा कौल काय आहे, मग त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीने काम केलं गेलं पाहिजे या दृष्टीनं असणार जे इलेक्शन कॅम्पेनिंग आहे ते इलेक्शन कॅम्पेनिंग करणारे जे काही मॅनेजर आहेत ते म्हणजे इट इज अ पार्ट ऑफ द सेफॉलॉजी. हा एक सेफॉलॉजीचाच भाग आहे. पण इलेक्शन मॅनेजर इलेक्शन कॅम्पेनिंग मॅनेजर म्हणून या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी तुमच्या या क्षेत्रामध्ये तुम्ही त्या ठिकाणी करिअरचा एक ऑप्शन म्हणून त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. एक पब्लिक ओपिनियन अॅनालिस्ट म्हणून पण तुम्ही एक काम करू शकता. म्हणजे लोकांचं ओपिनियन काय आहे राजकीय पक्षांना हेच हवं असतं. जेव्हा ते इलेक्शन मॅनिफेस्टो तयार करत असतात तेव्हा राजकीय पक्ष कशा पद्धतीने इलेक्शन मॅनिफेस्टो तयार करत असतात, लोकांचं मत काय आहे, लोकांचं पब्लिक डोमेन मध्ये लोक आपल्याबद्दल काय म्हणतायत, पब्लिक डोमेन मध्ये आपण दिलेला उमेदवार आहे तो त्या उमेदवाराची छवी कशी आहे ते इंटरनल सर्वे करत असतात. आणि त्या इंटरनल सर्वे मध्ये जर आपण त्या सर्वेमध्ये जर काम केलं म्हणजे पब्लिक ओपिनियन अॅनालिस्ट म्हणून आपण जर त्या ठिकाणी काम केलं एखाद्या राजकीय पक्षाला जर आपण जॉईन झालो तर त्या ठिकाणी मला वाटते तुम्ही त्या ठिकाणी पैसे कमवू शकता, एक रोजगाराची संधी तुम्हाला त्या ठिकाणी. आता तुम्ही म्हणाल तर हे आम्ही कसं करू तर सीएससीएस सारखी एखादी संस्था आहे किंवा ऍक्सेस माय सारखी एखादी संस्था असतात किंवा तुम्ही एखादी तुमची संस्था सुद्धा एखादी लॉन्च करू शकता. आणि तुम्ही त्याच्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये ग्रामपंचायत लेवलवरती काम करा, त्याच्यानंतर पंचायत समिती लेवलवरती काम करा, ब्लॉक लेवलवरती काम करा, डिस्ट्रिक्ट लेवलवरती काम करा. आणि ज्यावेळेस तुम्हाला तुम्ही एखाद्या राजकीय पक्षाला असोसिएट व्हा आणि त्यांचं तुम्ही त्या ठिकाणी काम करा. कामाला काही कमी नाही. कामाला म्हणजे अशा पद्धतीचं असणारं जे व्यावसायिक स्वरूपाचं काम आहे ते व्यावसायिक स्वरूपाचं तुम्ही एखादी फर्म त्या ठिकाणी रजिस्टर करा आणि त्या दृष्टीने तुम्ही तुमचा स्वतःचा बिझनेस त्या ठिकाणी काढू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं हे विषय काय करतायत कला शाखेमधले असणारे जे विषय आहेत हे कला शाखेमधले विषय हे तुमच्यामध्ये एक प्रकारचं संघटनात्मक कौशल्य निर्माण करू शकतात. हा सगळ्यात मोठा तुमच्या व्यक्तिमत्वाच्या विकासामध्ये सगळ्यात मोठा जो बेनिफिट काय असेल तर कला शाखेमध्ये असणार जे जे विषय आहेत ते तुमच्यामध्ये संघटनात्मक कौशल्य इन्कल्केट करण्यासाठी अतिशय महत्वाचे असतात. आणि या संघटनात्मक जे कौशल्य आहेत ती संघटनात्मक कौशल्य तुमच्यामध्ये एकदा बिल्टअप झाली की तुम्ही इतर नोकरीचा विचार करत असताना तुम्ही एनजीओ सुद्धा एखादी काढू शकता. स्वतःच्या असणारी जी काय नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशन आहे नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशन सुद्धा या ठिकाणी तुम्ही काढू शकता आणि ती तुम्ही चालवू शकता. त्यामधून तुम्हाला शासकीय सरकारी फंड मिळू शकतो आहे. त्याचबरोबर सोशल वर्क आहे ते सोशल वर्कच्या माध्यमातून सुद्धा समाजाला उपयोगी असणारी जी काय या ठिकाणी राबवू शकता. आणि त्यामधून असणार जे काय अंतरप्रेनरशिप आहे त्या अंतरप्रेनरशिपच्या माध्यमातून तुम्हाला रोजगार मिळेल पण त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही सुद्धा इतरांना सुद्धा रोजगार देऊन रोजगार मिळवण्याच्या शोधात असताना तुम्ही एखादा उद्योजक सुद्धा त्या ठिकाणी आणि एखादा समाजसेवक जो आहे तो सोशल वर्कर सुद्धा या एनजीओच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही बनवू शकता. पण त्याची प्री कंडिशन काय आहे की तुमच्यामध्ये संघटनात्मक कौशल्य या ठिकाणी निर्माण होणं गरजेचं आहे. संघटनात्मक कौशल्य त्या ठिकाणी इन्कल्केट होणं गरजेचं आहे. आणि हे संघटनात्मक कौशल्य जे आहे हे संघटनात्मक कौशल्य क्वालिटीज ऑफ लिडरशिप हे किंवा नेतृत्वाचे जे गुण आहेत ते नेतृत्वाचे गुण हे तुम्हाला कुठे शिकवले जातील तर हे नेतृत्वाचे गुण संघटनात्मक कौशल्य हे तुम्हाला या ठिकाणी कला ज्ञान शाखेमध्ये तुम्हाला या ठिकाणी हे मिळू शकतात. हा माझा परखडपणे या ठिकाणी काय म्हणू आपण त्याला हा फक्त दावा नाहीये तर हा फक्त माझा
हा आत्मविश्वास आहे, हा कॉन्फिडन्स आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी कला शाखेकडे आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस एक क्वालिटीज ऑफ लिडरशिप मेंटेन करणारं, क्वालिटीज ऑफ लिडरशिप डेव्हलप करणारं, क्वालिटीज ऑफ लिडरशिप इन्हान्स करणारं, क्वालिटीज ऑफ लिडरशिप विद्यार्थ्यांमध्ये इन्कल्केट करणारं आणि आपल्यामध्ये क्वालिटीज ऑफ लिडरशिप निर्माण करणारं एक अतिशय मोठं एक व्यासपीठ म्हणून आपण, एक विचारपीठ म्हणून आपण कला शाखेकडे जर पाहिलं तर मला वाटतं कला शाखेमधले विद्यार्थी जगामधला असणारा एक सर्वोच्च एक व्यक्तिमत्व या ठिकाणी बनल याबद्दल माझ्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही. त्याचबरोबर ती कला शाखेमधले विद्यार्थी, विशेषतः राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन शिकणारे विद्यार्थी आहेत, हे आफ्टर ग्रॅज्युएशन, आफ्टर पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही लॉचा ऑप्शन प्रिपेअर करू शकता. आज तुम्हाला माहिती आहे की आपल्या देशामध्ये इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये डिस्प्यूट तयार होत आहेत, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाद निर्माण होत आहेत. म्हणजे आज तर आपण पाहतोय की आपण एका बाजूला सुनीता विल्यम्सचं कौतुक करतोय, म्हणजे जग हे अंतराळामध्ये चाललं पहा. म्हणजे आज सोशल मीडियावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मीम्स पण येत आहेत. म्हणजे जग हे 21व्या शतकामध्ये अंतराळावरती गेलेलं आहे, अंतराळामध्ये आपण नवीन काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि भारत मात्र नवीन कबरी शोधण्यामध्ये, कबरी उकरण्यामध्ये आपण व्यस्त झालेलो आहे. कारण का? तर हे असणार बेरोजगारी आहे. ही बेरोजगारी हे त्याचं प्रमुख कारण आहे का? कारण का? तर बेरोजगारांना अशा पद्धतीचं असणारं जे धार्मिक विद्वेष आहे किंवा कम्युनलिझमवर आधारित असणारे जे पोलरायझेशन आहे, हे पोलरायझेशन जे राजकीय नेते मंडळी आहेत ते राजकीय नेते मंडळींच्या पत्त्यावरती पडतोय. असा तो विषय आपला नाही आहे या ठिकाणी. पण कला शाखेमधल्या विद्यार्थ्यांमध्ये निश्चितच या ठिकाणी सर्जनशीलता असते, सृजनशीलता असते, नवनिर्मितीची त्यांच्यामध्ये क्षमता असते आणि त्याचाच भाग म्हणून तुला त्या ठिकाणी तुम्ही लॉचं करिअर म्हणून त्या ठिकाणी एक बेटर ऑप्शन म्हणून त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. कारण भारतामध्ये वादाला कमी नाहीये. मग ते दिवाणी वाद असतील, फौजदारी वाद असतील किंवा कॉन्स्टिट्युशनल स्वरूपाचे वाद असतील, क्रिमिनल स्वरूपाचे वाद असतील, डोमेस्टिक व्हायलन्सच्या संदर्भामधले वाद असतील, असे प्रचंड प्रमाणामध्ये भारतामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे वाद आहेत. आणि ते वाद सोडवायचे असतील किंवा त्या न्यायालयीन प्रक्रियेचा एक हिस्सा बनायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला लॉचं क्षेत्र सुद्धा अतिशय बेटर क्षेत्र म्हणून या ठिकाणी तुम्ही त्याचाही ऑप्शन या ठिकाणी निवड या ठिकाणी करू शकता. त्याचबरोबर ती रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणून मध्ये तुम्ही या ठिकाणी काम करू शकता. एक रिसर्च स्टुडंट म्हणून तुमचा असणारा जो नावलौकिक आहे तो नावलौकिक या ठिकाणी तुम्ही मिळवू शकता. खरं तर सर परवा दिवशीच आमच्या शिवाजी विद्यापीठामध्ये एक पीएचडीचा वायवा झाला होता आणि त्यामध्ये राज्यशास्त्र विषयामध्ये ज्यांना पीएचडी मिळाले ते महाराष्ट्राचे माजी आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी राज्यशास्त्रामध्ये पीएचडी मिळवलेली आहे आणि त्यांच्या पीएचडीचा विषय होता की कोरोना पॅन्डेमिक मध्ये केलेलं जे काय नियोजन आहे. म्हणजे कोरोना पॅन्डेमिक हा मेडिकल सायन्सचा जरी विषय असला तरी त्यांनी राज्यशास्त्रामध्ये विषय म्हणजे पदवी मिळवलेली आहे. आणि ते माझे बॅचमेट आहेत आणि म्हणून मला ते माहिती आहे. म्हणजे रिसर्च मध्ये आपण एखाद्या विषयामध्ये रिसर्च करत असताना हे रिसर्च कुठे उपयोगी पडेल आणि कोणत्या ज्ञानशाखेमध्ये त्याचा जो वापर आहे, उपयोग आहे ते आपण या ठिकाणी ते रिसर्च झाल्यानंतरच आपल्याला या ठिकाणी कळू शकतं. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी एक रिसर्चची एक ज्ञानशाखा किंवा रिसर्चचे एक डोमेन म्हणून आपण त्या ठिकाणी रिसर्च ऑर्गनायझेशनला एखाद्या जोडलं गेलं. आज देशामध्ये बऱ्याच रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे टाटा रिसर्च इन्स्टिट्यूट असेल किंवा वेगवेगळ्या जे काय स्टेट युनिव्हर्सिटीज आहे, सेंट्रल युनिव्हर्सिटी आहेत, अशा ठिकाणी जर तुम्हाला रिसर्च करायचं असेल त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, स्टेट गव्हर्नमेंट असेल, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये फेलोशिप देते आहे. त्या फेलोशिपचा वापर करून तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं रिसर्च ओरिएंटेड जे असणार जे वर्क आहे ते सुद्धा त्या ठिकाणी करू शकताय. त्याचबरोबर ती एक थिंक टँक नावाचा एक अलीकडे एक नवीन शब्दप्रयोग आलेला आहे. थिंक टँक म्हणजे काय की राजकारणी मंडळी असतात, ते राजकारणी मंडळी कोणत्याही विषयामध्ये त्यांनी स्पेशलायझेशन मिळवलेलं नसतं. मग त्यांना राज्यकारभार करत असताना त्यांना असं काय सल्ल्यांची गरज असते किंवा त्यांच्या असणारे जे काय ऍडवायझरी बोर्ड असतं. मग स्थानिक पातळीपासून लोकांना सल्ले देणारे म्हणजे सरपंच असेल, पंचायत समितीचे मेंबर असतील किंवा आणखीन कुणी असतील तर ते जर आपल्याला पेड स्वरूपाचे थिंक टँक मध्ये जर आपल्याला समाविष्ट करून घेत असतील तर त्या ठिकाणी आपल्याला एक करिअर ऑप्शन म्हणून त्याच्याकडे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. कारण आपल्याला पैसे मिळवणे किंवा आपल्याला अर्निंग सोर्स म्हणून आपण त्याच्याकडे जर पाहिलं तर आपण ते एक बेटर ऑप्शन ठरेल. म्हणजे 2014ची लोकसभा निवडणूक असेल किंवा बिहारमधली विधानसभेची निवडणूक असेल किंवा तृणमूल काँग्रेसने जिंकलेल्या पश्चिम बंगालमधल्या विधानसभेच्या निवडणूक असतील, यांच्या थिंक टँक मध्ये प्रशांत किशोर सारखा व्यक्ती होता.
आणि त्यांनी निवडणूक स्ट्रॅटेजी आहे ती निवडणूक स्ट्रॅटेजी कशी असावी, तर निवडणुकीमध्ये कोणते स्लोगन असावेत या ठिकाणी ते हे असं थिंक टँक सांगत असतात पहा. उदाहरणार्थ पहा, राजीव गांधीने एक स्लोगन दिलेलं होतं पहा. राजीव गांधींचं एक स्लोगन होतं, मेरा भारत महान. किंवा अटल बिहारी वाजपेयी यांचं एक स्लोगन होतं की शायनिंग इंडिया. किंवा इंदिरा गांधींचं एक स्लोगन होतं, गरिबी हटाओ. किंवा लाल बहादूर शास्त्री यांचं स्लोगन होतं, आपण त्याला काय म्हणूयात, जय जवान जय किसान. त्यानंतर काँग्रेसचं एक स्लोगन होतं, काँग्रेस का हात आम आदमी के साथ. 2012 नंतर ते हायजॅक झालं, त्याच्यामुळे ते स्लोगन त्यांनी सोडून दिलं. म्हणजे अशा पद्धतीचे जे स्लोगन्स आहेत, हे स्लोगन्स कुठून येतात? का निवडणूक मॅनिफेस्टो जो आहे तो निवडणूक मॅनिफेस्टो कसा तयार होतो? तर याच्या पाठीमागे एक फार मोठी फोर्स काम करत असते पहा. याच्या पाठीमागे एक फार मोठी थिंक टँक असते पहा. आणि अशा थिंक टँक मध्ये तुम्ही या ठिकाणी तुमचं असणार जे करिअर ऑप्शन आहे ते करिअर ऑप्शन म्हणून तुम्ही त्याच्याकडे पाहू शकता. त्याचबरोबर ती स्वतःची एखादी कन्सल्टिंग फर्म तुम्ही या ठिकाणी एस्टॅब्लिश करू शकता. विशेषतः जे सायकोलॉजीचे विद्यार्थी आहेत ते सायकोलॉजीचे विद्यार्थी त्या ठिकाणी तुम्ही एखादी कन्सल्टिंग फर्म त्या ठिकाणी एस्टॅब्लिश करू शकता की जे आज लोकांना इतकं मानसिक म्हणजे ते मानसिक विकलांगतेकडे गेलेले आहेत. म्हणजे मग कामाचा व्याप असेल किंवा मेंटली प्रेशर असेल आणि त्यामधून आपल्याला माहिती आहे की कार्डिओलॉजी सारखे आजार आपल्याला होत आहेत, ब्लड प्रेशर वाढतो आहे, किंवा आणखीन म्हणजे मेंटली आपण हॅरेस होतो आहे आणि त्यामधून आपल्या शारीरिक समस्येवरती शरीरावरती विपरीत परिणाम होतोय. आणि जर मानसशास्त्राचे विद्यार्थी असतील तर मानसशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी एखादी आपली स्वतःची कन्सल्टिंग फर्म त्या ठिकाणी ऑर्गनाईज करून लोकांना मानसशास्त्रीय स्वरूपाचे जे समुपदेशन आहे ते समुपदेशन जर केलं तर तुम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे अर्निंग आहे ते अर्निंग या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी मिळवू शकता. त्याचबरोबर ती विशेषतः जे हिस्ट्रीचे विद्यार्थी आहेत त्या हिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांनी आर्कॉलॉजी सारख्या क्षेत्रामध्ये त्यांना अतिशय मोठं करिअर आहे पा. आर्कॉलॉजी असेल किंवा वस्तुसंग्रहालयामध्ये असेल, वस्तुसंग्रहालय असेल किंवा आर्कॉलॉजी असेल, याच्यामध्ये आज आपल्याला माहिती आहे की आर्कॉलॉजींना आर्कॉलॉजिस्ट आहेत त्या आर्कॉलॉजिस्ट यांना आज मला वाटतं 2014 नंतर फार मोठं काम मिळालेलं आहे, फार मोठं त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळालेलं आहे. म्हणजे मी असं का म्हणतोय तर 2014 नंतर आपल्या देशामध्ये एक नवीन उद्योग सुरू झालेला आहे, मस्जिद उकर आणि त्याच्या खाली काय आहे बघ. मस्जिद उकर त्याच्या खाली काय आहे बघ. किंवा हे अशा पद्धतीचे असणारे जे काय उठाठेव आहे ते आपल्या देशामध्ये 2014 नंतर फार होताना दिसत आहेत. आणि त्यामुळे आर्कॉलॉजिस्टचं जे काम आहे ते आर्कॉलॉजिस्टचं काम या ठिकाणी वाढलेलं आहे. त्याचबरोबर की आपला असणारा जे सांस्कृतिक वारसा आहे किंवा आपला जो कल्चरल वारसा आहे तो कल्चरल वारसा या ठिकाणी जतन करण्यासाठी अनेक ठिकाणी वस्तू संग्रहालय आहेत. त्या वस्तू संग्रहालयाचं जतन करणं किंवा आपल्या ज्या असणारा समृद्ध वारसा आहे त्या समृद्ध वारशाचं जतन करणं की जे आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या असणारे जे काय फंडामेंटल ड्युटीज आहेत त्या फंडामेंटल ड्युटीज मधलं सुद्धा एक फंडामेंटल ड्युटीज आहे की आपला असणारा जे समृद्ध वारसा आहे त्या समृद्ध वारशाचं जतन करणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून अशा काय वस्तू संग्रहालय देशामध्ये अस्तित्वात आणलेले त्या वस्तू संग्रहालयाचं जे असणार जे काय किपिंग आहे त्याचं असणार जे जतन आहे त्याचं प्रिझर्वेशन आहे त्याचं प्रोटेक्शन आहे हे करण्यासाठी वस्तू संग्रहालयामध्ये सुद्धा हिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांना अतिशय मोठी या ठिकाणी संधी या ठिकाणी आज उपलब्ध होताना दिसते आहे किंवा ती उपलब्ध आहे. त्यात मात्र त्याच्याकडे विद्यार्थ्यांनी आणि आपण शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना या संधीकडे घेऊन जाणं त्या संधीबद्दल असणार आश्वस्त करणं ही आजच्या काळामध्ये अतिशय महत्वाची संधी आहे. त्याचबरोबर ती जॉग्राफी सारख्या विद्यार्थ्यांना टुरिझम आज आपल्याला माहिती आहे की फिरण्यामध्ये आपला प्रचंड आवड निर्माण झालेली आहे किंवा टुरिझम सारखा अतिशय मोठं जगाच्या प्लॅटफॉर्मवरती अतिशय मोठं एक मार्केट किंवा एक व्यवसाय म्हणून आपण टुरिझमकडे जर पाहिलं तर जॉग्राफीच्या विद्यार्थ्यांनी मला वाटतं टुरिझमकडे एक व्यवसाय एक करिअर ऑपॉर्च्युनिटी म्हणून आपण त्या ठिकाणी पाहिले गेलं पाहिजे. अर्थशास्त्रासारखा जर विषय आहे अर्थशास्त्रासारख्या विषयामध्ये आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या स्तरावरती सांख्यिकीय विश्लेषण करावं लागतं आहे, वेगवेगळ्या स्तरावरती अर्थसंकल्पाचं विश्लेषण करावं लागतं आहे, अर्थसंकल्प कसा मंजूर होतो आहे हे अर्थशास्त्रीय स्वरूपाचे असणारे जे किचकट विश्लेषण आहे हे विश्लेषण आपण जनमानसामध्ये ते साध्या पद्धतीने मांडण्याचं जर काम केलं थ्रू युट्यूब तर तुम्हाला त्या ठिकाणी मला वाटतं युट्यूब सारखं अतिशय महत्वाचा प्लॅटफॉर्म की तुमच्या नॉलेजला त्या ठिकाणी एक अतिशय व्यापक स्वरूपाचं जे प्लॅटफॉर्म आहे तो व्यापक स्वरूपाचा प्लॅटफॉर्म तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे. म्हणजे अशा पद्धतीनं एक कला शाखेमधला विद्यार्थी एका
माझ्या अकॉर्डिंग टू मी मला असं वाटतं की कला शाखेमधला विद्यार्थी एका वेळेस अनेक क्षेत्राकडे त्याला असणारे जे काही करिअरच्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीज या ठिकाणी निर्माण होत आहेत. कारण का तर कला शाखेमधले असणारे जे काही अनेक ब्रांचेस आहेत त्या अनेक ब्रांचेस एकमेकांमध्ये इंटरकनेक्ट झालेले आहेत आणि त्यामुळं राज्यशास्त्राचा विद्यार्थी हिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांबरोबर ती त्या ज्ञानशाखेमध्ये रोजगाराच्या संधी शोधू शकतो आहे. राज्यशास्त्राचा विद्यार्थी इतिहासामध्ये रोजगाराच्या संधी शोधू शकतो आहे किंवा इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी राज्यशास्त्रामध्ये रोजगाराची संधी शोधू शकतो आहे. आणि हे मला वाटतंय कला शाखेचं अतिशय महत्वाचं फीचर आहे आणि म्हणून आपण आणि कला शाखेमध्ये आपण अभ्यास करत असताना त्याचं नॉलेज आहे ते का व्यापक स्वरूपाचं आहे तर आपण नैसर्गिक शास्त्राप्रमाणे किंवा नॅचरल सायन्स प्रमाणे प्युअर सायन्स प्रमाणे आपल्या विषयाचं जे काही निष्कर्ष आहे ते निष्कर्ष हे त्रिकालाबाधी सत्य नसतं. जसं नॅचरल सायन्स मध्ये आपण पाहतो की 2+2=4 असं जर आपण म्हटलं तर ते कुठे जरी गेला तुम्ही किंवा पाण्याचा अणुरेणूचं सूत्र सांगितलं तर H2O तुम्ही असंच म्हणाल ते कुठे जरी गेलं तर त्याच्यामध्ये बदल होणार नाही. पण तुम्ही असं म्हणू शकत नाही की भारतामधल्या लोकांचं वर्तन आणि अमेरिकेमधल्या लोकांचं वर्तन हे सेम आहे. कारण का तर याच्यामध्ये मानवी वर्तनामध्ये जितकी व्हरायटी म्हणजे डायव्हर्सिटी आहे तितकीच डायव्हर्सिटी तुमच्या ज्ञान शाखेमध्ये आलेली दिसते आहे आणि ही ज्ञान शाखा तुम्हाला ज्ञानानं अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये समृद्ध करते. एक गतिशील व्यक्तिमत्व म्हणून त्या ठिकाणी तुमच्यामध्ये तुमचं असणारं जे व्यक्तिमत्व आहे हे व्यक्तिमत्व जनमानसामध्ये एक त्याचं जे प्रोजेक्शन आहे त्याचं जे प्रतिबिंब आहे ते समाज मनावरती घडवू शकता तुम्ही आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून तुम्ही या ज्ञानशाखेकडे जर पाहिलं तर मला वाटतंय कला शाखेचे विद्यार्थी या ठिकाणी कुठेही कमी पडणार नाहीत आणि म्हणून अरिस्टॉटल सारखा विचारवंत म्हणतो आहे की सामाजिक शास्त्र किंवा मनुष्य हा जसा सामाजिक प्राणी आहे तसा तो राजकीय प्राणी आहे तसा तो पॉलिटिकल ॲनिमल आहे. कारण का तर तो सामाजिक जीवनापासून स्वतःला आयसोलेट करून घेऊ शकत नाही आणि म्हणून सामाजिक जीवनामध्ये कल्याणकारी राज्यामध्ये एखादी गरज आपण एखाद्या समूहाची गरज निर्माण करणारा एक जरी उद्योग शोधला एक जरी करिअरची संधी म्हणून आपण निवडली तर मला वाटतं त्यामधून आपण आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व तर निश्चितपणाने मोठं करू पण त्याचबरोबर ती आपण आर्थिकदृष्ट्या सुद्धा संपन्न होऊ. त्यामुळे कला शाखेकडे विद्यार्थ्यांनी उदासीन नजरेनं न पाहता एक समृद्ध स्वरूपाची ज्ञान शाखा म्हणून जर आपण त्याच्याकडे पाहिलं तर मला वाटतं तुम्हाला एक उज्ज्वल भविष्य आहे असं या ठिकाणी मला या ठिकाणी सांगायचं आहे. इतकं त्या ठिकाणी मला आज तुम्ही विद्यार्थ्यांना या ठिकाणी संबोधित करताना सांगायचं आहे. तुम्ही मला या ठिकाणी आज आपल्या महाविद्यालयामध्ये बोलण्याची संधी दिली. मला या ठिकाणी तुम्ही निमंत्रित केलं आणि मला या प्लॅटफॉर्मवरती बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य सर्व संस्था पदाधिकारी आमचे मित्र दत्ता जाधव सर आणि सर्व असणारे काय महाविद्यालयामधले असणारा जो काय शिक्षक आणि शिक्षकेतर सेवक वर्ग आहे त्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण अतिशय विस्तृतपणे आणि सजगपणे सृजनशीलपणे कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या संधी नावत आहेत कोणकोणते क्षेत्र त्यांना त्यांचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना स्कोप आहे याची विश्लेषणात्मक स्पष्ट माहिती आपण दिली त्याबद्दल आपले धन्यवाद. जर कुणाचे काही प्रश्न असतील तर प्रश्न विचारा. विद्यार्थी प्राध्यापक जॉईन आहेत सर्व कुणाचे काही किंवा ह्याला जोडून अजून काही त्याच्यामध्ये काही शेअर करायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. ओपन आहे सेशन. येस सर. विद्यार्थ्यांना काय प्रश्न असतील तर निश्चितपणाने विचारा. हा विचारा. मी तुमच्या शंकांचं निरसन करेन ऍज पर माय बेस्ट नॉलेज. आणि मी आणखीन एक टिप्पणी जोडतोय सर की मी या करिअर ऑपॉर्च्युनिटी मध्ये मी जाणीवपूर्वक जे एज्युकेशन क्षेत्र आहे एज्युकेशन क्षेत्र या ठिकाणी मी म्हणजे माझ्या संबोधनामधून
मी ते जाणीवपूर्वक सर डिलीट केलेलं आहे. कारण का तर आज एज्युकेशन क्षेत्रामध्ये मी स्वतः विद्यार्थ्यांना घेऊन जाणं म्हणजे त्यांना कुठेतरी मी मिसगायडन्स करतोय असं या ठिकाणी माझं व्यक्तिशः मत आहे. तुमचं काय मत आहे याबद्दल मला शंका आहे सर. पण विद्यार्थ्यांना मी जाणीवपूर्वक शिक्षक व्हा म्हणून या ठिकाणी मी स्वतःहून सांगणार नाहीये. कारण या क्षेत्राचं झालेलं जे बाजारीकरण आहे त्याबद्दल विद्यार्थ्यांना सांगणं या ठिकाणी उचित होणार नाही. ठीक आहे सर. आपण नवीन संधी सांगितलं. हो. जे माहिती असलेले संधी आहेत विद्यार्थ्यांना त्यापेक्षा नवीन काही गोष्टी आपण त्यांना जर देऊ शकलो तर त्या हां, येस. निमित्त आपण तुम्ही ठीक आहे. कुणाचे काही प्रश्न नाही सर. धन्यवाद. या अतिथी ठीक आहे. व्याख्यानाच्या शेवटचा जो भाग आहे आभार प्रदर्शनासाठी मी या ठिकाणी आभार प्रदर्शन व्यक्त करतो. सर्वप्रथम अतिथी व्याख्यान आयोजित करण्यासाठी आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य साहेब यांनी आम्हाला परवानगी दिली, मुक्त स्वातंत्र्य दिलं आणि कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित केलं त्याबद्दल त्यांचे आभार. कार्यक्रमाचं म्हणजे व्यस्तता आज महाविद्यालयात सर 2 ते 3 कार्यक्रम आहेत तरी सुद्धा साहेबांनी वेळेमध्ये त्या ठिकाणी जॉईन होऊन कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल त्यांचे आशीर्वाद. तसंच प्रशांत पक्षाळे सरांनी तर एका फोनवर त्या ठिकाणी होकार दर्शवला. सरांचं कॉलेज ऑटोनॉमस कॉलेज आहे, परीक्षेचा पिरियड आहे, मग ऑटोनॉमस कॉलेजमध्ये प्रश्नपत्रिका BOS ची बैठकी ह्या सगळ्या त्यांच्या व्यस्त शेड्यूल मधून त्यांनी आम्हाला 1 तास वेळ दिला आणि त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सरांचेही आभार या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि अध्यक्ष साहेबांच्या परवानगीने त्या ठिकाणी हे अतिथी व्याख्यान संपन्न झालं, समाप्त झालं असं जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू धन्यवाद प्रचार सर. सर. येस सर.